आपण डेक्कन क्वीनच्या जनरल बोगीमध्ये आपण जात आहोत आणि या जनरल बोगीमध्ये आपण बघू शकता की जो मधला पॅसेज आहे या मधल्या पॅसेज मध्ये एवढी गर्दी आहे की जाणं मुश्किल आहे। या ठिकाणी आपण बघितलं की एकच डबा आहे डेक्कन क्वीनला, एकच डबा असल्यामुळे तिकीट जे धारक आहेत त्या तिकीट धारकांना इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जावं लागतं की खाली बसावं लागतं बाथरूमच्या त्या ठिकाणी, आणि बसून जाणं पुणे मुंबईमध्ये किती हलाखीचं आहे। या ठिकाणी बाथरूम आहे, वास घाण येतो आणि जॉईंट डबा असल्यामुळे बसणं मुश्किल होऊन जातं। तर हा जो डबा एकच डबा ठेवलेला आहे तर प्रशासनाने हा डबा 2 केला पाहिजे, जेणेकरून यांना कमीत कमी या डब्याची संख्या 3 केली पाहिजे, जेणेकरून यांना कमीत कमी या ठिकाणी उभा तरी राहता येईल। आपण बघू शकतो या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा नाही, एवढी जास्त गर्दी आहे की प्रवास करणं मुश्किल आहे। 4-4.5 तासाचा प्रवास, 4.5 तासाचा प्रवास आहे, लेट झाला तर अर्धा 1 तास आणखी वाढतो। त्यामुळे पाय एवढे दुखतात, कंबर एवढी दुखते, त्यामध्ये म्हातारे लोक आहेत, महिला आहे, तर यांची संख्या जास्त असल्या कारणाने या ठिकाणी फार हाल होते। काय काय त्रास होतो तुम्हाला? काय त्रास काय होतो तुम्हाला? खूप गर्दी आहे, एकच डबा असल्यामुळे जास्त करून तिकीट काढलं आणि उभं राहावं लागते, गर्दी खूप आहे। अजून एक डबा वाढवला पाहिजे, 2 डबे वाढवले पाहिजे। पुढचं शूटिंग आहे, शूटिंग आहे, शूटिंग आहे पुढचं। बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रवासी इतके आहेत की डब्यामध्ये उभा राहायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही, अशी परिस्थिती आहे। तर ही परिस्थिती रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यावी, रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यावी, जेणेकरून या नागरिकांचा त्रास कमी होईल। तर जनरलचे डबे 3 केले पाहिजे अशी सर्व नागरिकांची मागणी आहे, प्रवाशांची मागणी आहे। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय महाराष्ट्र। आपण आत्ता पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन या ट्रेनने प्रवास करत आहोत आणि हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे। पुण्याच्या लोकांना मुंबईमध्ये वेळेवर पोहोचणं फार गरजेचं असतं, परंतु आत्ता आपण बघितलं तर रेल्वेचा जो सध्याचा कारभार आहे तो अतिशय अनभिन्न कारभार आहे, अनभिज्ञ कारभार आहे आणि फार गोंधळ आहे। कारण सकाळची जी सिंहगड एक्सप्रेस असेल, त्याच्यानंतर डेक्कन क्वीन, त्याच्यानंतर प्रगती एक्सप्रेस, ह्या 3ही महत्त्वाच्या ट्रेनने नोकरीसाठी जाणारे लोक आहेत, त्यांना मुंबईला 10 किंवा 10:30 पर्यंत पोहोचायचं असतं, परंतु त्यांना पोहोचता येत नाही। त्याचं कारण म्हणजे ही ट्रेन नेहमी उशीर होतो या ट्रेनला पोहोचायला। काय कारण आहे समजत नाही। रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या बाबतीत खुलासा करत नाहीये आणि आपण पाहिलं की या ट्रेनमध्ये TC ही बऱ्याचदा नसतो आणि जे प्रवासी आहेत ते कुठल्याही डब्यामध्ये घुसतात, कधी कधी तर AC डब्यामध्ये घुसून जनरलचे प्रवासी थांबलेले असतात। तर त्यामुळे जे तिकीट काढून महिनाभर आधी तिकीट काढतात त्यांना त्रास होतो, परंतु रेल्वेचं अजिबात लक्ष नाही आहे या ठिकाणी। आपण बघितलं प्लॅटफॉर्मला पण अतिशय गोंधळ आहे, प्लॅटफॉर्मला पोलीस नसतात, कधी कधी हाणामाऱ्या होत्या। ज्या ठिकाणी तिकीट काढतो त्या ठिकाणी पोलीस नसतात, त्या ठिकाणी खूप मोठा गोंधळ असतो, हजारो प्रवासी असतात आणि एकमेकांमध्ये भांडण मारामाऱ्या सुरू असतात। तर हे जे काय प्रकार आहेत ते प्रकार या पुणे मुंबई रेल्वेमध्ये घडत आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या ठिकाणची जी सांस्कृतिक जो वारसा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु पुण्यामध्ये आलं स्टेशनला तर तसं काही दिसत नाही, सर्वत्र गोंधळ दिसतो। जे TC आहेत ते सुद्धा त्यांचं जी जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडत नाही असं या ठिकाणी दिसतं। आपण जे प्रवासी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना प्रवास करताना काय काय त्रास सहन करावा लागतो आणि जे काय गाड्या उशिरा होतात त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार।
गाडी वेळेवर पोहोचत नाहीये. डेक्कन क्वीन ही 10:30 पर्यंत पण पोहोचत नाही, 10:15 पर्यंत पोहोचायला अपेक्षित आहे, पण ती पोहोचत नसल्यामुळे आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो. त्याच्याबद्दल जरा थोडस बघा. सो गाडी स्वच्छ असते का? आणि नाही, गाडी स्वच्छ आहे, गाडी स्वच्छ राहते आणि गाडी फक्त वेळेवर पोहोचत नाहीये. प्लॅटफॉर्मचा काय प्रॉब्लेम आहे? प्लॅटफॉर्मवर ज्या पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवर गाडी नसते. गाडी, आमची विनंती आहे की गाडी 1 नंबर प्लॅटफॉर्मला अगोदर लागत होती, आता परत लागावी. बोलू. जनरल बोगी पण वाढवल्या पाहिजेत. या गाडीत एकच जनरल बोगी आहे, पहिल्या 3 होत्या, तर त्या वाढून 2 तरी कमीत कमी केल्या पाहिजे. म्हणजे पास होल्डर मध्ये जास्त जनरलची लोक येणार नाही, त्यामुळं जनरलच्या लोकांचा पण विचार केला पाहिजे त्यांनी. पूर्वी 3 डबे होते पूर्वी 5 डबा एक 5 डबे 2 होते. नाही, 5 डबा एक लोणावळ्यापर्यंत पण असायचा. हा, एक गटबोगी लोणावळ्यापर्यंत होते. ते लोणावळ्याच्या लोकांना ती पण बंद केली. जी डेक्कन क्वीनची जी काय मान्यता आहे, जी काय त्याच्याबद्दल जी चर्चा आहे, किंवा डेक्कन क्वीन एक नामांकित ट्रेन आहे, तसं काय राहिलंय का? तसं काय राहताना दिसत नाही. असं काय पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले लोक घाबरायचे तिकीट काढून यायला, पण आता तसं काही राहिलं नाही. गाडी आमचं काय एवढंच म्हणणं आहे, एक जनरल बोगी वाढवावी, म्हणजे लोकांना पण त्रास नाही, जनरलच्या लोकांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि तसं एका डब्यात किती जण प्रवास करणार? एकच बोगी जनरल. जनरलचे लोक MST मध्ये आल्यानंतर आम्हालाही त्रास होतो, कारण का त्यांनाही बी प्रवास करायचा असतो, आम्हालाही प्रवास करायचा असतो. जास्त गर्दी त्याच्यामुळे होते. जनरल तिकीट काढून लोक इकडे येतात आणि ऑलरेडी उठत पण नाहीत बसलेले. नंतर वेळोवेळी चेकअपला यायचं. नाही, टीसी कधी वेळेवर चेकअपला येत नाही. 6 महिन्यांनी वर्षानंतर एकदाच येतो. ते पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली तर येणार. तसं आम्ही परवा पण निवेदन दिलंय CST ला की जनरल बोगी वाढवा म्हणून. सगळ्या पास होल्डर वाल्यांनी एक लेटर दिलेलं आहे. कधी शुक्रवारी दिलं ना? शुक्रवारी लेटर दिलं. सर, काय नाव तुमचं? तुम्ही नेहमी प्रवास करत असाल, अनेक प्रवासी नेहमी प्रवास करतात, तर पुणे मुंबई प्रवास करत असताना नोकरी करणारे लोक आहेत जे 4-4, 5-5 तास प्रवास करतात. सकाळी जाताना 4 तास 5 तास, येताना 4-5 तास. तर हा प्रवास करताना त्यांना काय काय त्रास सोसावा लागतो? TC या ठिकाणी चेकअपला येतात का? किंवा ट्रेन स्वच्छ असते का? वेळेवर पोहोचते का? तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुंबई पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी, विशेषतः चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन, पुणे प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस या जीवनवाहिन्याच आहेत. परंतु या जीवनवाहिन्यांमध्ये प्रवास करताना जे मासिक पासधारक आहेत, अशा मासिक पासधारकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली जी रेल्वे सेवा आहे ती कोरोनानंतर सुरू झाली, परंतु त्याच्यामध्ये जनरल डबे कमी केल्यामुळे जनरल जे तिकीट धारक आहेत असे तिकीट धारक MST म्हणजे पासधारकांच्या डब्यामध्ये येऊन पासधारकांना, जे नियमित प्रवास करतात अशा पासधारकांना त्रास देतात. त्यांची काही चुकी नाही. त्या संदर्भात रेल्वेला आमची विनंती आहे की रेल्वे प्रशासनाने जनरल डबा वाढवावा. त्याचप्रमाणे नियमित हे अशी जे दैनंदिन भांडणं होतात, वाद होतात, त्यासाठी रोज MST पासधारक डब्यांमध्ये TC यावा, तिकीट तपासणी व्हावी, पास तपासणी व्हावी. त्याचप्रमाणे RPF ने देखील एखादा राऊंड मारावा. त्याचप्रमाणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी सिंहगड एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र असा राखीव डबा असावा. जो महिलांसाठी राखीव डबा डेक्कन क्वीन मध्ये आहे, प्रगती एक्सप्रेस मध्ये आहे, तो तसाच राखीव डबा सिंहगड एक्सप्रेस मध्ये देखील असावा, जेणेकरून महिला भगिनी आहेत त्यांना, जे मासिक पासधारक महिला भगिनी आहेत अशांना दिलासा मिळेल आणि त्यांना त्यांचा प्रवास सुखकर होईल. त्यानंतर
नियमित ज्या गाड्या आहेत आपल्या डेक्कन क्वीन, प्रगती किंवा सिंहगड, त्या गाड्या नियमित वेळेवर जातातच अशा नाहीत. काही कारणं असतील त्याच्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला दोष देत नाही. काही अडचणी निर्माण होतील, परंतु जे नेहमीच प्रवास करणारे पासधारक आहेत अशा पासधारकांसाठी चांगली सोयी सुविधा उपलब्ध व्हावी अशी रेल्वे प्रशासनाला आम्ही विनंती करतो. एकंदर पुण्याचं जे काय म्हणजे महत्व आहे ते महत्व आपण पाहता जे प्लॅटफॉर्म आहेत, पुण्याचं जे पुणे स्टेशन आहे त्या स्टेशन मध्ये सुद्धा अतिशय गोंधळ निर्माण झालेला दिसून येतो. पोलीस सुरक्षेसाठी पोलीस तैनात नसतात. लोकांच्या हाणामाऱ्या होतात तिकीट घेताना, ट्रेन मध्ये चढताना. अनेक ट्रेन अपुऱ्या पडतात मुंबईसाठी जाताना. तर याविषयी तुमचं काय मत आहे? निश्चितच पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ती गरज आहे लोकांची आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून तिकीट धारकांना तिकीट घेताना आणि प्रवास करताना काही अडचण निर्माण होणार नाही. मासिक पासधारक महिन्यातून एकदा पास करतात, 3 महिन्यातून एकदा पास करतात. त्याच्यामुळे त्यांना तिकीट खिडक्यांवर काय त्रास होतो, कमी त्रास होतो महिन्यातून एकदाच पास काढत असल्यामुळे. त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाने जे तिकीट धारक आहेत, जे खिडक्यांवर गर्दी होते किंवा वाद होतात अशांसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तर अशा प्रकारे पुण्याचा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक हा पुणे स्टेशनला जे बाहेरचे लोक येतात इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून, ते आल्यानंतर जे पुण्याचं नाव असतं, जे पुण्याचं संस्कृती आहे, विद्याघर आहे, IT हब आहे असं जे बोललं जातं, ते स्टेशनवर आल्यानंतर त्या स्टेशनची अवस्था पाहून त्यांचं हसू होतं, त्यांना हसू येतं किंवा त्यांना जी अपेक्षा असते ती अपेक्षा या ठिकाणी दिसून येत नाही. पुणे हे पूर्ण भारतात, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे या पुणे स्टेशनचं जे काही महत्व आहे ते महत्व रेल्वेने या ठिकाणी त्याचं व्यवस्थितपणे या रेल्वेचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे त्याला मेंटेन केलं पाहिजे असं या ठिकाणी दिसतंय. अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचं काम रेल्वेचं आहे, कारण सुप्रसिद्ध हे पुणे आहे. त्यामुळे मी विनंती करतो आपले दर्शकांना की आपण कमेंटच्या माध्यमातून आपल्याला काय या पुणे स्टेशनला अडचणी येतात किंवा आपल्या काय सजेशन असतील त्या या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून टाकाव्या अशी मी विनंती करतो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून रेल्वे प्रशासनाला या बाबतीत त्यांनी सुधारणा केली पाहिजे, त्यांना जाग आली पाहिजे. आणि या ठिकाणी एक महत्वाचं असं आहे की पुणे मुंबईसाठी फार कमी गाड्या आहेत, तर त्या गाड्या पण वाढवल्या पाहिजे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. लोकलची संख्या लोणावळ्यापर्यंत जी आहे ती सुद्धा फार कमी आहे. म्हणजे 1 तासाला, पाऊण तासाला एक लोकल असेल तर काय आहे पुण्याचं. आणि दुपारच्या तर पुण्याच्या या लोकल 4 तास गाडी नसते, दुपारी 4 तास जवळजवळ लोकल नसते. त्यामुळे दुपारी जे लोक लोणावळ्याला जाणार आहेत त्यांना प्रचंड हाल होतात. त्यांना बाहेरवर जावं लागतं, गाड्या मिळत नाहीत, ट्रॅफिक फार असतं. त्यामुळे दुपारच्या लोकलची संख्या वाढली पाहिजे. विशेषतः विद्यार्थ्यांना अडचणी होतात, काम करणाऱ्यांना अडचणी होतात. त्यामुळं या ठिकाणी ज्या गाड्यांची संख्या आहे ती वाढवली पाहिजे. आपण बघितलं की या गाड्याची संख्या वाढवण्यासाठी जो दुहेरी ट्रॅक आहे तो तिहेरी केला तर जास्त गाड्या येतील जातील. आणि तो तिहेरी ट्रॅक करणं फार आवश्यक आहे. पैसे जातील, वेळ जाईल, परंतु नागरिकांच्या सोयीसाठी 2च ट्रॅक आहेत ना, तसं 4 केले पाहिजे. 2 आहे तर किमान 4 झाले पाहिजे. बोला की. तर या ठिकाणी लोकांची मागणी आहे की जो 2 ट्रॅक आहे तो 4चा केला पाहिजे, किमान 3चा तरी केला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त गाड्या या ठिकाणी जातील. आपण बघितलं जसं मेट्रोला तुम्ही महत्व देता, अतिशय तत्परतेने मेट्रो सुरू करण्याचा तुमचा मानस असतो, पण तुम्ही रेल्वेला दुय्यम दर्जा का देता? या ठिकाणी लोकलला दुय्यम दर्जा का देता? कारण
लोकलनी येण्या जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असताना सुद्धा लोकलची संख्या कमी आहे आणि मेट्रोला जास्त प्राधान्य दिलं जातं, हे चुकीचं वाटतं. त्यामुळे रेल्वेला पण जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं, पुणे मुंबई गाड्या वाढवाव्यात अशी मी या ठिकाणी रेल्वेला विनंती करतो. आणि या ठिकाणी आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये आपले विचार नक्की मांडा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपण डेक्कन क्वीनच्या जनरल बोगीमध्ये आपण जात आहोत आणि या जनरल बोगीमध्ये आपण बघू शकता की जो मधला पॅसेज आहे, या मधल्या पॅसेज मध्ये एवढी गर्दी आहे की जाणं मुश्किल आहे. या ठिकाणी आपण बघितलं की एकच डबा आहे डेक्कन क्वीनला. एकच डबा असल्यामुळे तिकीट जे धारक आहेत त्या तिकीट धारकांना इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जावं लागतं की खाली बसावं लागतं बाथरूमच्या त्या ठिकाणी, आणि बसून जाणं पुणे मुंबईमध्ये किती हलाखीचं आहे. या ठिकाणी बाथरूम आहे, वास घाण येतो आणि जॉईंट डबा असल्यामुळे बसणं मुश्किल होऊन जातं. तर हा जो डबा एकच डबा ठेवलेला आहे, तर प्रशासनाने हा डबा 2 केला पाहिजे, जेणेकरून यांना कमीत कमी या डब्याची संख्या 3 केली पाहिजे, जेणेकरून यांना कमीत कमी या ठिकाणी उभा तरी राहता येईल. आपण बघू शकतो या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा नाही. एवढी जास्त गर्दी आहे की प्रवास करणं मुश्किल आहे. 4-4.5 तासाचा प्रवास, 4.5 तासाचा प्रवास आहे. लेट झाला तर अर्धा 1 तास आणखी वाढतो. त्यामुळे पाय एवढे दुखतात, कंबर एवढी दुखते, त्यामध्ये म्हातारे लोक आहेत, महिला आहे, तर यांची संख्या जास्त असल्या कारणाने या ठिकाणी फार हाल होते. काय काय त्रास होतो तुम्हाला? काय त्रास काय होतो तुम्हाला? खूप गर्दी आहे. एकच डबा असल्यामुळे जास्त करून तिकीट काढलं आणि उभं राहावं लागते. गर्दी खूप आहे. अजून एक डबा वाढवला पाहिजे. 2 डबे वाढवले पाहिजे. पुढचं शूटिंग आहे पुढचं. बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रवासी इतके आहेत की डब्यामध्ये उभा राहायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही, अशी परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती रेल्वे प्रशासनाने लक्षात घ्यावी, जेणेकरून या नागरिकांचा त्रास कमी होईल. तर जनरलचे डबे 3 केले पाहिजे अशी सर्व नागरिकांची मागणी आहे, प्रवाशांची मागणी आहे.